सर्वांना नमस्कार। मराठी बालभारती इयत्ता 3 या पाठ्यपुस्तकातील 8वा पाठ आहे खारीचा वाटा। या पाठाचा आज आपण संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही आपली शाळा या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। चला तर वळूयात स्वाध्यायाकडे। आम्हाला हे समजले। यात प्रश्न पहिला आहे, कोण ते लिहा। त्यातील पहिला, गाड्या पाहण्यात दंग असलेला। उत्तर लिहूयात, सुरेश। दुसरा, हिंगण्यात मुलींसाठी शाळा सुरू करणारे। उत्तर, महर्षी धोंडो केशव कर्वे। तिसरा, अण्णासाहेब कर्वे या आजोबांबद्दल बोलत असणाऱ्या। उत्तर लिहूयात, आजी। प्रश्न दुसरा आहे, 2 ते 3 वाक्यात उत्तरे लिहा। त्यातील अ आहे, महर्षी कर्वे यांचे कोणतेही 2 गुणविशेष लिहा। उत्तर लिहूयात, महर्षी कर्वे यांचे गुणविशेष। महर्षी कर्वे हे एक थोर समाजसुधारक होते। शिक्षण घेणाऱ्या मुलींसाठी मदत गोळा करण्यासाठी ते पायी प्रवास करत। लोकांकडून मदत मिळवून महर्षी कर्वे यांनी हिंगणे येथील शाळेच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण केले। त्यातील आ प्रश्न आहे, सुरेशने अण्णांच्या कार्यात कशी मदत केली। उत्तर, सुरेशने आपल्याकडील खाऊचे 4 आणे महर्षी कर्वे यांच्या संस्थेला दिले। त्या पैशातून शाळेच्या इमारतीसाठी 1 वीट घेता येणार होती। अशा प्रकारे सुरेशने अण्णांच्या कार्यात मदत केली। प्रश्न तिसरा आहे, अण्णासाहेब कर्वे यांनी सुरेशला मदतीचे महत्त्व कसे पटवून दिले। उत्तर, सुरेशने आपल्याकडील खाऊचे 4 आणे महर्षी कर्वे यांच्या संस्थेला दिले। तेव्हा अण्णासाहेब त्याला म्हणाले की तुझ्या पैशातून शाळेच्या इमारतीसाठी 1 वीट घेता येईल। शाळेच्या इमारतीच्या बांधकामासाठी तुझा खारीचा वाटा खूप मोलाचा आहे, असे अण्णासाहेब कर्वे यांनी सुरेशला मदतीचे महत्त्व पटवून दिले। प्रश्न तिसरा आहे, कारणे लिहा। अ आहे, सुरेश गच्चीवरून रस्त्यावरच्या गाड्यात पाहण्यात दंग होता कारण त्याच्या शाळेला त्या दिवशी सुट्टी होती। 2. सुरेशने खिशातून 4 आणे काढले कारण त्याला ते पैसे महर्षी कर्वे यांच्या संस्थेला मदत म्हणून द्यायचे होते। ई आहे, अण्णासाहेब कर्वे नेहमीच पायी प्रवास करत कारण हिंगणे येथे शिक्षण घेणाऱ्या मुलींसाठी ते मदत गोळा करत। ई आहे, अण्णांनी सुरेशने दिलेली छोटी मदत ही स्वीकारली कारण सुरेशची मदत शाळेच्या इमारतीच्या बांधकामासाठी उपयोगी पडणार होती। पुढे आहे, विचार करा व सांगा। त्यातील प्रश्न पहिला, खारीचा वाटा हे शीर्षक या पाठाला का दिले असेल। उत्तर, खारीचा वाटा हे शीर्षक या पाठाला दिले आहे कारण सुरेशने अण्णासाहेब कर्वे यांना शाळेच्या इमारतीच्या बांधकामासाठी 4 आण्याची छोटीशी मदत केली। ही मदत लहान असली तरी तिचे महत्त्व मोठे होते, त्यामुळे सुरेशनेही समाजकार्यात आपला खारीचा वाटा उचलला। दुसरा आहे, तुम्ही सुरेश सारखी मदत कोणाला व कोणत्या प्रसंगी केली ते सांगा। उत्तर लिहूयात, मी सुरेश सारखी आमच्या शाळेतील एका गरजू विद्यार्थ्याला मदत केली। माझ्या वर्गातील एका गरीब मित्राला वह्या घेण्यासाठी अडचण येत होती। त्यावेळी मी त्याला माझ्याकडील ज्यादाच्या शिल्लक वह्या दिल्या। ही छोटीशी मदत त्याच्या शिक्षणासाठी उपयोगी ठरली। मुलांनो, इथे तुमचं उत्तर वेगळंही येऊ शकतं। तुम्ही कोणाला मदत केली असेल तर ते उत्तर म्हणून तुम्ही इथे लिहायचं आहे। पुढे आहे, खेळूया शब्दांशी। त्यामध्ये आहे प्रश्न 1, शब्दात लपलेले अवयव शोधा व लिहा। उदाहरणार्थ, दुकान या शब्दामध्ये कान हा अवयव आहे, बरोबर। मग आता पुढे लिहूयात, मानव। मानव मध्ये मान हा अवयव दिसतोय। नंतर तोंडपाठ, यामध्ये तोंड आणि पाठ हे 2 अवयव दिसतात। त्यानंतर दंडवत या शब्दात दंड हा अवयव आपल्याला इथे दिसत आहे। प्रश्न दुसरा आहे, वाचा, समजून घ्या आणि लिहा। चढणे। आता चढणे या शब्दापासून 3 वाक्य लिहिलेली आहेत आणि त्यामध्ये बघा बरं, कर्ता बदलला तर क्रियापदी बदलते। म्हणजे बघा, राजेश झाडावर चढला। राजेश आहे म्हणून क्रियापदाला चढला, पण समजा राजेशच्या ऐवजी आपण सरिता लिहूयात बरं। सरिता झाडावर चढली, मग चढला येईल का, नाही तर चढली, कारण सरिता काय आहे, स्त्रीलिंगी आहे। मग लिंग बदलल्यावर काय होईल, क्रियापद पण बदलेल। आता पुढे आहे, माकड झाडावर चढले। बघा, चढला पण नाही, चढली पण नाही, तर चढले, कारण माकड हे नपुंसकलिंगी आहे। याप्रमाणे खालील शब्दांचा उपयोग करून वाक्य तयार करा असं सांगितलंय। मग दिसणे, मग लिहूयात आपण, अथर्व खिडकीतून दिसला। नंतर रीना खिडकीतून दिसली। रीना आहे म्हणून दिसली आलं।
नंतर झाड खिडकीतून दिसले. नंतर पुढे आहे डोकावणे शब्द. मग वेद घरात डोकावला, हे पुल्लिंगी. प्रिया आहे स्त्रीलिंगी म्हणून प्रिया घरात डोकावली. आणि पाखरू हे नपुंसकलिंग म्हणजे पाखरू घरात डोकावले. पुढे आहे प्रश्न तिसरा. खालील कुंडीतील शब्द वाचा व तक्ता पूर्ण करा. कुंडीमध्ये काही शब्द दिलेले आहेत आणि साईडला आपल्याला एकवचन आणि अनेकवचन मध्ये ते शब्द विभागायचे आहेत. बघा, एकवचन फूल, वही, वीट, पुस्तक. आणि अनेकवचन मध्ये मुली, गाड्या, कळ्या, फळे. प्रश्न चौथा आहे. कंसातील योग्य नामे निवडून रिकाम्या जागा पूर्ण करा. त्यातील पहिलं लिहूयात, मला डॅश हा खेळ आवडतो. उत्तर लिहूयात कबड्डी. नंतर आ आहे, डॅश हा समजूतदार मुलगा आहे. मग उत्तर आहे सुश्रुत. नंतर ई आहे, डॅश हा उंच पर्वत आहे. तर हिमालय. आणि चौथा आहे, डॅश यांना भारतरत्न पुरस्कार मिळालाय. उत्तर लिहूयात अण्णासाहेब कर्वे. पुढे आहे, कृतीतून शिकूया. महर्षी अण्णासाहेब कर्वे यांच्यावर आधारित 6 ते 8 वाक्यात शालेय परिपाठात भाषण सादर करा. तर उत्तर लिहूयात, आदरणीय गुरुजन वर्ग आणि माझ्या बालमित्रांनो, आज मी तुम्हाला महर्षी धोंडो केशव कर्वे, अण्णासाहेब कर्वे यांच्याबद्दल माहिती सांगणार आहे. महर्षी अण्णासाहेब कर्वे हे महाराष्ट्रातील एक महान समाज सुधारक आणि शिक्षण तज्ञ होते. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य महिलांचे शिक्षण आणि त्यांच्या हक्कासाठी समर्पित केले. स्त्रियांना सन्मानाचे जीवन जगता यावे म्हणून त्यांनी विधवा पुनर्विवाहाला चालना दिली. त्यांनी पुण्यात महिलांसाठी भारतातील पहिले महिला विद्यापीठ म्हणजे SNDT स्थापन केले. त्यांच्या त्या महान आणि अतुलनीय सामाजिक कार्यामुळे लोक त्यांना आदराने महर्षी म्हणू लागले. भारत सरकारने 1958 मध्ये त्यांना देशाचा सर्वोच्च सन्मान भारतरत्न देऊन गौरवले. स्त्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या या थोर महापुरुषाला माझे कोटी कोटी प्रणाम, धन्यवाद असं भाषण तुम्ही करायचं आहे. पुढे, तुम्हाला एखादी व्यक्ती रस्त्यावर कचरा टाकताना दिसली तर तुम्ही काय कराल? तर उत्तर लिहूयात, मी त्या व्यक्तीला नम्रपणे कचरा रस्त्यावर न टाकता कचरा कुंडीत टाकण्यास सांगेन. त्यामुळे आपला परिसर स्वच्छ राहील आणि इतरांनाही स्वच्छतेची सवय लागेल. पुढे आहे शब्द साखळी पूर्ण करा. शब्दाच्या शेवटच्या अक्षरापासून नवीन शब्द लिहा. बघा, उदाहरणार्थ दिले कागद, द पासून दगड, ड पासून लिहूया डबा, बा पासून बारीक, क पासून कप, प पासून पतंग, ग पासून गवत आणि त पासून तलवार. खाली दिलाय कापूस, स पासून ससा. मग पुढे लिहूयात आपण सा पासून सार, र पासून रवा, वा पासून वाल, ल पासून लगाम, म पासून मका, का पासून कान, न पासून नळ. तर अशा प्रकारे आपण ही शब्दसाखळी पूर्ण केलेली आहे. तर मित्रांनो, चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.